गिरणी कामगारांच्या घराच्या संदर्भातला एक विषय सुनील प्रभूंनी मांडला होता। तर त्याही संदर्भात 13,453 सदनिकांचं काम आपण पूर्ण केलेलं आहे। आणि आता मागच्या काळामध्ये मुंबईच्या आसपास जे घरं आपण गिरणी कामगारांना देणार होतो त्या संदर्भातली एक मोठी स्कीम मंजूर झाली आहे। लवकरच त्याचं भूमिपूजन आपण करणार आहोत आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात जी काही घरं आहेत ती घरं त्या ठिकाणी मिळतील। एक केंद्र सरकारच्या जमिनीवरच्या झोपड्यांच्या संदर्भात विषय मांडण्यात आलेला होता। त्या संदर्भात काही ठिकाणी आपल्याला आता एनओसी मिळते आहे, काही ठिकाणी एनओसी मिळवण्याचा प्रयत्न आपण करतो। त्यासोबत जे जशी येतील तसे सांगतो। एक विषय युवा प्रशिक्षण हा विषय आला होता। ज्यावेळी आपण हा प्रशिक्षणाचं धोरण घोषित केलं होतं त्याचवेळी आपण सांगितलं होतं की 11 महिन्याकरता प्रशिक्षण आहे आणि म्हणून आपण साधारणपणे आपल्या मुलांना कुठेही नोकरीला गेले तुमच्याकडे काय अनुभव आहे हा विचारला जातो आणि असा अनुभव नसल्यामुळे त्यांना नोकऱ्या मिळत नाही। म्हणून जवळपास लाखभर मुलांना आपण वेगवेगळ्या विभागांमध्ये 11 महिने काम दिलं आणि त्यांना सर्टिफिकेट दिलं की हे काम यांनी केलं आहे। ते कुठे नोकरीला जातील तर त्यांच्याकडे एक राज्य सरकारमध्ये काम केल्याचं सर्टिफिकेट असेल। पहिल्याच दिवशी आपण क्लिअर कट सांगितलं होतं कोणालाही आपल्याला बॅकडोर एंट्री देता येणार नाही। त्यामुळे प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर त्यांना दुसरीकडेच नोकरी पाहावी लागेल। त्यामुळे त्या संदर्भात मला असं वाटतं की कुठलंही कन्फ्युजन असू नये। कोणीतरी सांगितलं, मला वाटतं भास्करराव बोलले की आमच्याकडे काहीतरी रेकॉर्ड आहे, तर माझ्याकडे नक्की तो रेकॉर्ड पाठवा तुम्ही किंवा ती काही क्लिप आहे। ज्या मंत्र्यांनी म्हटलं असेल की यांना परमनंट करतो त्या मंत्र्याचा प्रस्ताव राज्यपालांकडेच पाठवतो। नाही, त्यांच्याकडे त्यांचं म्हणणं भाषण आहे आमच्याकडे की मंत्र्यांनी सांगितलं की परमनंट करतो म्हणून सांगितलं।